ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि व्रतवैकल्याचा पवित्र काळ. या महिन्यात भगवान शिवाची उपासना जितकी महत्वाची मानली जाते तितकीच माता लक्ष्मीची भक्ती ही अनेक घरांमध्ये केली जाते. जर यंदा तुम्ही श्रावण महिन्यात वैभव लक्ष्मी व्रत करण्याचा विचार करत असाल तर हे व्रत नेमकं कधी सुरू करावं, कोण करू शकतं, पूजा कशी मांडावी, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि व्रत पूर्ण झाल्यानंतर उद्यापन कसं करावं, या सर्व प्रश्नांची सोपी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर धार्मिक श्रद्धेनुसार ज्या घरात स्वच्छता, समाधान, सदाचार आणि देवावरील श्रद्धा असते तिथे सुख समृद्धी टिकून राहते. माता लक्ष्मीला धन, ऐश्वर्य, सौभाग्य आणि समृद्धीची देवी मानलं जातं. श्रावण महिना हा अनेक प्रकारच्या धार्मिक साधनेसाठी विशेष मानला जातो. या काळात केलेली पूजा, जप, दान आणि उपासना भक्तिभावाने केल्यास मनाला शांती आणि सकारात्मकता मिळते अशी श्रद्धा आहे. याच कारणामुळे अनेक भक्त श्रावणात वैभव लक्ष्मी व्रताचा संकल्प करतात. हे व्रत केवळ धनप्राप्तीसाठी नसून घरात सुख शांती राहावी, मन स्थिर व्हावं, कुटुंबात प्रेम आणि एकोपा वाढावा यासाठी श्रद्धेने केलं जातं. तर वैभव लक्ष्मी व्रत प्रामुख्याने शुक्रवारी केलं जातं. हिंदू परंपरेत शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी विशेष दिवस मानला जातो. शुक्र ग्रहांचा संबंध सुख, सौंदर्य, ऐश्वर्य आणि भौतिक समृद्धीशी जोडला जातो. त्यामुळे शुक्रवारी देवी लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. मात्र लक्षात ठेवा, व्रत करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा आणि सात्विक भाव. आता आपण बघूयात की व्रत कधी सुरू करावं. श्रावणातील शुभ शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रताचा संकल्प करावा. तुम्ही तुमच्या घरातील परंपरा आणि पंचांगानुसार योग्य शुक्रवार निवडू शकता. हे व्रत विवाहित स्त्रिया तसेच कुमारिका श्रद्धेने करू शकतात. काही परंपरांमध्ये पुरुषही हे व्रत करतात. व्रत किती शुक्रवारचं करायचं हेही प्रचलित पद्धतीनुसार ठरवलं जातं. काही भक्त 11 शुक्रवारांचा तर काही 21 शुक्रवारांचा संकल्प करतात. एकदा संकल्प घेतला की शक्यतो तो नियमितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. ठरलेले शुक्रवार पूर्ण झाल्यानंतर परंपरेनुसार उद्यापन केलं जातं. आता वैभव लक्ष्मीची पूजा कशी करावी? तर पूजेसाठी सर्वप्रथम घरातील पूजा करण्याची जागा स्वच्छ करून घ्या. शक्य असल्यास पूर्व दिशेकडे तोंड करून पूजा मांडावी. एक स्वच्छ चौरंग किंवा पाट ठेवून त्याभोवती सुंदर रांगोळी काढा. पाटावर तांदूळ ठेवून त्यावर स्वस्तिक काढू शकता. त्यानंतर पाण्याने भरलेला कलश ठेवा. कलशावरही स्वस्तिक काढा. त्यामध्ये सुपारी आणि एक नाणे टाका. कलशावर तांदूळ भरलेली एक छोटी वाटी ठेवून त्यात चांदीचं नाणं किंवा सोन्याचा दागिना किंवा आपल्या श्रद्धेनुसार नाणं ठेवू शकता. माता लक्ष्मीचा फोटो, श्रीयंत्र किंवा अष्टलक्ष्मीचे चित्र उपलब्ध असल्यास तेही पूजास्थानी ठेवू शकतात. पूजेच्या जागी घंटा आणि शंख ठेवून सर्वप्रथम श्री गणेशांचं स्मरण करा. यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू, अक्षता आणि लाल किंवा उपलब्ध असलेली सुगंध फुलं अर्पण करा. नैवेद्यासाठी खीर, पंचामृत किंवा आपल्या परंपरेनुसार केलेला सात्विक गोड पदार्थ ठेवा. यानंतर वैभव लक्ष्मीची कथा वाचा आणि ऐका. शक्य असल्यास लक्ष्मी स्तवन, लक्ष्मी मंत्र किंवा आपल्या श्रद्धेनुसार देवीचं नामस्मरण करा. शेवटी माता लक्ष्मीची आरती करून सर्व कुटुंबाच्या सुखासाठी मनापासून प्रार्थना करा. आता कमळाच्या माळेबद्दल एक मान्यता आहे. ती म्हणजे माता लक्ष्मीला कमळाचं फूल अत्यंत प्रिय मानलं जातं. त्यामुळे कमळाची माळ किंवा कमळाची फुलं उपलब्ध असल्यास ती देखील देवीला अर्पण करण्याची प्रथा काही ठिकाणी पाळली जाते. पूजेनंतर ती माळ किंवा पूजेत वापरलेली वस्तू कुठे ठेवायची तर याबाबत तुमच्या घरातील परंपरेनुसार निर्णय घ्या. अशा वस्तूंमुळे धनप्राप्ती निश्चित होते असा दावा करण्यापेक्षा त्याकडे श्रद्धेचं प्रतीक म्हणून पाहणं अधिक योग्य आहे. व्रताच्या दिवशी शक्य तितकं सात्विक आणि संयमित आचरण ठेवावं. आपल्या आरोग्याला आणि परंपरेला योग्य असेल तर फलाहार करू शकता किंवा संध्याकाळच्या पूजेनंतर सात्विक भोजन घेऊ शकता. मांसाहार आणि मद्यपान टाळावं. तसेच दिवसभर मन शांत ठेवून लक्ष्मीचं नामस्मरण करावं. सकारात्मक विचार करणं हे अधिक महत्त्वाचं मानलं जातं. व्रत म्हणजे केवळ उपवास किंवा काहीही न खाता राहणं नाही, तर आपल्या वागण्यात संयम, नम्रता, स्वच्छता आणि चांगुलपणा आणणं हाही एक महत्त्वाचाच भाग आहे.
एखाद्या शुक्रवारी वैयक्तिक कारणामुळे जर पूजा करणं शक्य नसेल तर आपल्या कुटुंबातील परंपरा किंवा गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार पुढील शुक्रवार निवडू शकता. संकल्पातील संख्या कशी मोजायची याबाबतही अनेक नियम पाळावेत. जर आपल्या परंपरेमध्ये जे आहेत ते नियम तुम्ही पाळू शकता. आता उद्यापन कसं करावं, तर तुम्ही घेतलेला 11 किंवा 21 शुक्रवारांचा संकल्प पूर्ण झाल्यानंतर परंपरेनुसार उद्यापन करावं. उद्यापनाच्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष पूजा करून नैवेद्य दाखवावा. आपल्या क्षमतेनुसार सुवासिनी, कुमारिका किंवा गरजू व्यक्तींना भोजन, प्रसाद किंवा उपयोगी वस्तू द्याव्यात. दान करताना दिखावा न करता आपल्या क्षमतेनुसार आणि मनापासून मदत करण्याची भावना ठेवणं हे अधिक महत्त्वाचं. वैभवलक्ष्मी व्रतामध्ये मोठ्या खर्चापेक्षा श्रद्धेला अधिक महत्त्व आहे. देवासमोर मोठमोठ्या वस्तू अर्पण करण्यापेक्षा मनापासून केलेली प्रार्थना, घरातील चांगलं वातावरण, प्रामाणिकपणा, संयम आणि सात्विक आचरण यांना महत्त्व द्या. माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर सदैव राहो. प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान आणि शांती नांदो हीच मनापासून प्रार्थना. जर तुम्हीही यंदा लक्ष्मी व्रताचा संकल्प करणार असाल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. आणि अशाच भक्तिमय, धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माता लक्ष्मीची कृपा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो.